दबावाचं राजकारण चाललेलं आहे, दमबाजीचं राजकारण चाललेलं आहे, ब्लॅकमेलिंगचं राजकारण चाललेलं आहे. कशासाठी? तर मार्च एप्रिल मध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत आणि म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालले. प्रतिक्रांतीवाद्यांना ते जिंकायचे आहेत आणि म्हणून त्यांचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय. मी या सगळ्या ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असणारा एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही असणारे एकत्र येऊ नका. आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही एकत्र येऊ नका. एकदा दगडाखालचा हात खाली निघून गेला, दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबा होऊन खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती, खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे. जी भूमिका वंचित आघाडी घेते, अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत, काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत. पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते मलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती. मग कधी मुसलमान शोधतात, कधी अमुक शोधतात. ही जी तरा आहे या तरेतून कोणाचं भलं होणार नाहीये. उलट दोन 2024 नंतर एक एक करंट खादल्या जातील आणि शिरलेलं कुणीच उडणार नाही अशी परिस्थिती.